महायुतीनं सर्वप्रथम जी या उमेदवाराची यादी जाहीर केली होती त्यामध्ये लातूरच्या उमेदवाराचा उल्लेख आहे। डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचं नाव आलं आणि त्यानंतर काँग्रेसनं प्रचारात पण मोठ्या प्रमाणात सुरुवात केली यासारखी स्थिती आहे। कार्यकर्त्याच्या बैठकी होत आहेत ठिकठिकाणी, उमेदवाराच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलं आणि अक्षरशः तुमची कार्यकर्त्यांची भेट आणि संवाद पण सुरू झालेले आहेत। कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे काय सांगा? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना जो प्रतिसाद जनसामान्यातून आम्हाला पाहायला मिळतो आहे तो उदंड आहे आणि उत्स्फूर्त आहे। लोकांचा रेटा त्यांच्याप्रती आम्हाला सकारात्मक या ठिकाणी जाणवतो आहे आणि मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सुरुवातीपासूनच प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। लोकांनी ही उमेदवारी उचलून धरलेली आहे। लोकांना असं वाटतं की हा आमच्यातला उमेदवार आहे। मला असं वाटतं काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये यशस्वी झाला आहे असं मी मानतो। म्हणजे सर्वसामान्यांचा उमेदवार आहे असं प्रेझेंट करण्यात काँग्रेस यशस्वी झाला आहे असं तुम्ही म्हणताय। मात्र सलग 2 टर्म इथे काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या फरकानं पराभवाला सामना करावा लागला होता। तर आत्ता तुम्ही कशा पद्धतीनं सामोरे जाणार आहात? नाही, प्रत्येक निवडणुकीमध्ये ही परिस्थिती वेगळी असते आणि ज्या कालावधीमध्ये त्या निवडणुका होतात त्याची पार्श्वभूमी वेगळी असते। हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये मागे ज्या 2 निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसला यश नाही प्राप्त झालं, पण ती परिस्थिती आज नाही आहे। आज आपलेच सर्वेक्षण जर आम्ही पाहिले वेगवेगळ्या वाहिन्यांचे तर साधारणतः महाविकास आघाडीला 22पासून 30पर्यंत लोकसभेच्या जागा निवडून येतील महाराष्ट्रामध्ये असं वाहिन्यांच्या सर्वेक्षणातनं आम्हाला पाहायला मिळतं आहे किंवा जाणवतं आहे। कुठंतरी सत्ताधाऱ्यांकडनं जे 45+ किंवा 45+ अशा काही घोषणा होत आहेत त्याला काही अर्थ आता राहिलेला नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत अलीकडं जे राजकारण झालं, फोडाफोडीचं राजकारण झालं आणि सत्तांतरं झाली, पक्ष अदलाबदल झाले, याच्याबद्दल सामान्य माणसामध्ये रोष आहे। मतदार आहेत तिथंच आहे, मतदारांनी मतदान केलं, पण लोकप्रतिनिधी ज्यांनी हे मतदान घेतलं ते निघून गेले। त्यामुळं निवडणुकीमध्येच याची उत्तरं आता मिळतील आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये तर चांगलं यश मिळेलच, विधानसभेमध्ये तर घवघवीत यश मिळेल। वंचित बहुजन आघाडीचा विषय आहे। लातूरमध्ये मोठ्या संख्येनं गेल्या वर्षी त्यांनी मतं घेतली होती, त्यांच्याबरोबर आघाडीचा अजून काही स्पष्ट दिसत नाही आहे, काय त्याच्याबाबत? वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासूनच काँग्रेसचे नेते, शिवसेनेचे नेते, राष्ट्रवादीचे नेते यांनी आग्रहानं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली पाहिजे अशी भूमिका स्वीकारलेली आहे। अजूनही ती भूमिका अबाधित आहे। आपण म्हणजे काल परवासुद्धा आमच्या नेत्यांची जर मनोगतं ऐकली तर वंचित बहुजन आघाडीबरोबर अजूनही चर्चा सुरू आहे, दारं बंद झालेली नाहीत अशीच त्यांची भूमिका आहे आणि समजा असं काही चांगलं घडलं तर त्याचं आजही आम्ही स्वागत करतो। मराठा आरक्षणाचा विषयही मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत प्रभाव करणारा आहे, सगळे सोयऱ्यांचा विषय आहे, तर त्या बाबतीत नेमकी काय भूमिका आहे? मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विधिमंडळाबाहेर काँग्रेस पक्षानं भूमिका घेतलेली आहे। वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या त्या मागणीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। सरकार दरबारीसुद्धा पक्षाच्या वतीनं किंवा लोकप्रतिनिधी या नात्यानं हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। सरकारनंच असं सांगितलं होतं की हा प्रश्न मिटला आहे, मागण्या मान्य झालेल्या आहेत, जल्लोष करण्यात आला, गुलाल उधळण्यात आला, पण त्यानंतर काय घडलं काय बिघडलं हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही आहे। म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाच्या, मराठा बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे आणि आज त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांचं समाधान झालेलं नाही आहे। त्यामुळं सरकारनं ही हमी दिली होती की हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावू, त्यामुळे याची उत्तरं ही सत्ता पक्षाने दिली पाहिजेत विरोधी पक्षापेक्षा। भाजपाची तर आता आमदारांची संख्या असेल, त्यांच्या मित्रपक्षाच्या आमदारांची संख्या आहे ती जास्त आहे, शक्ती पण जास्त आहे आणि नेमकं तुम्ही एकदम नवीन चेहरा घेऊन आता निवडणुकीला सामोरं जात आहेत, कशा पद्धतीची रणनीती? नाही,
जिल्ह्यामध्ये सुद्धा जी पक्षांतरं झाली किंवा आघाड्यांच्या युत्या झाल्या आणि युत्यांच्या आघाड्या झाल्या, आता हे जिल्ह्यामध्ये सुद्धा घडलं आहे. त्यामुळं हे सामान्य मतदार हे पाहत असतो. सामान्य माणसाला आणि सामान्य मतदाराला हे पटलेलं नाही आहे, असं उघड हे आपल्याला ऐकायला मिळतं. आणि म्हणून अशा राजकारणाला किंवा अशा पक्षांना किंवा अशा पक्षातल्या नेत्यांना फार समर्थन मिळेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून कधीकधी मला असं वाटतं की राज्यातल्या राजकारणामुळे सुद्धा लोकसभेला फटका बसेल असं वाटतं. बरं, मग काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मराठवाड्यातले अशोक चव्हाण भाजपशी झाले, त्यानंतर लातूर जिल्ह्यावर प्रभाव असणारे लातूरमधून आमदार झालेले बसवराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. याचा नेमका काय प्रभाव पडेल? खरं म्हणजे अशोक चव्हाणांनी आणि बसवराज पाटलांनी काँग्रेस पक्षातून सोडचिठ्ठी देऊन जायला नको होतं, ही पहिल्या दिवसापासूनची माझी पक्षाची भूमिका आहे. पण ते जाण्यामागची काय कारणं आहेत हे तेच सांगू शकतील. असं जरी असलं तरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा तो गावातला, तालुक्यातला, जिल्ह्याचा, मग ते नांदेड जिल्ह्यातला असेल, धाराशिव जिल्ह्यातला असेल, तो तिथेच आहे. आमदारसुद्धा तिथेच आहेत. त्याच्यामुळं आज तरी मला स्वतःला असं वाटतं की जे नुकसान होईल असं दर्शवण्यात येत होतं तसं झालेलं नाही. आज आमचे नांदेडमध्ये लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाण आहेत. त्यांच्या पाठीशी सगळेच काँग्रेसचे आमदार उभे आहेत, काम करत आहेत, निवडून आणण्यामध्ये आघाडी घेत आहेत. धाराशिवमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत आणि तिथले मग शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सगळे नेते कार्यकर्ते हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि म्हणून नेते गेले असतील पण कार्यकर्ते आणि पक्ष आहे तिथंच आहे. उमेदवार कसा पोहोचवणार लोकांपर्यंत? नवीन उमेदवार लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवणार? महाविकास आघाडीच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आमची ही जी फौज आहे, ही फौज आता ते स्वतः डॉक्टर शिवाजी काळगे आहेत हे मानून कामाला लागलेत आणि ते मतदारांपर्यंत डॉक्टर शिवाजी काळगेंना घेऊन जाणार आहेत. आणि त्याच्यामध्ये एक जमेची बाजू जी आहे ती बहुतांश परिसरामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे हे अगोदरच पोचलेले आहेत. त्यामुळं आता आम्हाला फक्त त्यांच्या प्रती जे होणारं मतदान आहे ते मतपेटीपर्यंत नेण्याचं काम हे काँग्रेस पक्षाचं आणि नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं आहे आणि ते आम्ही करू. एकूणच जिल्ह्यावर प्रभाव टाकणारे जे दोन नेते आहेत अशोक चव्हाण आणि बसवराज पाटील हे भाजपशी झालेत, मात्र ते गेलेले आहेत, कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि तेच आता शिवाजी काळग्याच्या रूपानं मतदान करून घेतील आणि आमचा विजय निश्चित आहे, अशा स्वरूपाचं माहिती काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी दिली आहे. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.